सांगायचं काय? अरे पण अशी फिरकी कोण घेत? बरं झालं साक्षी त्यांची मैत्रीण निघाली, नाहीतर काय बोलले असते ते बिचारे. बिचारे तुला बरं पुळका त्यांचा, हे असे मुलींच्या पाठलाग करणारे बिचारे. अगं पण त्याची पण काय चुकी आहे? तू पण ते इंटरेस्ट दाखवत होतीस ना त्याला. हे बघ, मी आधीही सांगितलंय, सारखं सारखं आपलं तेच तेच काय बोलत राहतेस. मनात असलं ना की सगळं होतं ग. बस झाला. आणि मला माहिती नाही नेमका त्यातला आरंभ कोण आहे ते. मूर्खासारखे दोघांचे फोटोज ठेवले त्यांनी. अरे हा, चल आता बघूस त्यातला आरंभ कोण आहे. उठ उठ ना. अरे बघ ना फोटो. काय तुझं? यातलं कोण वाटतंय तुला? हा लेफ्ट वाला. का हा का नाही वाटत आहे? नाही वाटत यार, नाही वाटत. मी कुठल्याच अँगलनी आरंभ नाही वाटत. अरे वाटायचं काय त्यात? फक्त नावांची अदलाबदल तर करायची. मला नाही जमणार यार असं डायरेक्ट समोर जाऊन बोलायला. मी काय म्हणतोय, खोटं बोलायचंच काय? जे आहे ते खरं होऊ दे ना. कोणीतरी म्हटलंय, जर काही चांगलं होणार असेल ना तर थोडं खोटं बोललेलं चालतं. मीच म्हटलेलं. हो ना, मग आता का पलटी मारतोय? तुला मला मदतच करायची नाहीये. झालं, परत आलाच तिथेच. आणि एक मिनिट, तुला कोणी सांगितलं होतं त्या डेटिंग ॲपवर अकाउंट ओपन करायला? बरं केलं तर आपल्या दोघांचा प्रोफाईल ठेवलास. आता मला ही आयडिया सुचली आहे. ठीक आहे, पर्याय नाहीये. हा, पण जर ती माझ्या प्रेमात पडली तर मला बोलू नकोस. मी आपल्या मैत्रीचा विचार करणार नाही. नाही पडणार. कसं आहे मित्रा, तुझ्यापेक्षा तुझ्या चेहऱ्यावर जास्त विश्वास आहे मला. एक्झॅक्ट. ए, बोलायचं काय तुला? म्हणजे मी चांगला नाही दिसत? हा म्हणजे नाही दिसत, पण माझं मन. असो असो, उद्यापासून माझा पुनर्जन्म. आरंभ आरंभ आरंभ. फक्त या सगळ्यामुळे माझं आणि अंतरामधलं अंतर नको वाढायला.